रामकृष्ण हरी माऊली सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पालखी माऊलीच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे। आपल्यासोबत ताई आहेत, त्यांनी आता दर्शन घेतलेलं आहे। काय भावना आहे ताई? खूप छान वाटलं, एवढं सुंदर जवळनं दर्शन बघायला मिळालं, माऊलीच्या डोकं टेकायला मिळालं, खूप आशीर्वाद चांगले मिळाले आणि आमच्या या सातारा जिल्ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं माऊलीचे आशीर्वाद आहेत। जयकुमार गोरे भाऊंच्या मदतीनं हे सगळ्या पालखीची व्यवस्था छान पद्धतीनं झालेली आहे, शांतपणे पालखी चालू आहे। नक्कीच आम्ही वारकऱ्यांनाही विचारलं की सध्या म्हणजे गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या म्हणजे वारीमध्ये काय फरक आहे, तर बऱ्याच वारकऱ्यांनी सांगितलं की खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत। तर ह्याविषयी पण सांगा थोडंफार। नाही, सुविधा तर चांगल्या दिलेल्या आहेत, राहण्याची व्यवस्था चांगली झालेली आहे। हो. बाकीचे टॉयलेट असतील, आरोग्य सेवा असेल, नंतर मसाज कक्ष असेल, हो. सगळ्या ठिकाणी चांगली व्यवस्था केल्याशिवाय रात्रीचं कीर्तनाचा सगळीकडे टेंटमध्ये व्यवस्था केलेली आहे। ग्रामविकासाची वारी हा पण उपक्रम जास्त ट्रेंडिंगला आहे आता। हो, तर याची तयारी 2 महिन्यापासून चालू होती। भरपूरपर्यंत सगळी व्यवस्था चांगली झालेली आहे। दर्शन पण खूप चांगल्या पद्धतीनं होईल, माऊलीचे आशीर्वाद खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे। सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने वारी शांततेत पार पडावी एवढीच इच्छा। नक्कीच तर आपल्या